नमस्कार मित्रांनो, तुमचं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करत आहोत. तिचं नाव आहे नक्की काय. या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्याही विषयाची, योजनेची किंवा माहितीची संपूर्ण चर्चा अत्यंत कमी वेळेत आणि सोप्या भाषेत मिळेल. आमचा उद्देश आहे की ही पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्हाला त्या विषयावर दुसरी कोणतीही माहिती शोधण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी. हो, हा विषय नेहमीच चर्चेत असतो. बरोबर. आपल्याकडे काही लेख आहेत, सरकारच्या काही घोषणा आहेत, आत्ताची काय परिस्थिती आहे यावर नोंदी आहेत. तर आपला उद्देश आहे की हा जो सगळा गोंधळ आहे कर्जमाफीबद्दल, त्याचा इतिहास काय, राजकारणी काय म्हणतायत, आरबीआयचे नवीन नियम काय आहेत, आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होतोय, अगदी ते समजून घेणं. कारण एकीकडे कर्जमाफी 2025, 2 लाखापर्यंत कर्जमाफ होणार अशा चर्चा सुरू आहेत. अपेक्षा वाढल्यात, पण सरकारकडून सिग्नल मात्र जरा वेगळे मिळतात, हो की नाही? हो ना. म्हणूनच चला जरा खोलवर जाऊन पाहूया काय आहे हे नक्की. नक्कीच. आणि हा फक्त काही अर्थव्यवस्थेचा विषय नाहीये, तो थेट आपल्या राज्याच्या सामाजिक राजकीय स्थैर्याशी जोडलेला आहे. आणि लाखो शेतकरी कुटुंबांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे हा. अगदी बरं. महाराष्ट्रात कर्जमाफी काहीच पहिल्यांदा होत नाहीये. मागे पण योजना आल्या होत्या. हो, आठवते. 2017 मध्ये होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ झालं होता. पण त्यात ती अट होती ना, वरची रक्कम भरावी लागत होती, OTS. बरोबर, ती OTS अट होती. मग 2019 मध्ये आली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. हा, ती जरा वेगळी होती. 2 लाखांपर्यंत सरसकट माफी होती त्यात. हो, आणि प्रक्रिया पण सोपी होती म्हणतात, पण त्यात पण काही गट वगळले गेली होते म्हणे. आणि नंतर कोविड आलाच, मग निधीची पण अडचण झाली. हो, म्हणजे या योजनांनी काय म्हणतात त्याला, तात्पुरता दिलासा दिला खरा, पण सगळ्यांपर्यंत लाभ पोहोचला नाही. मर्यादा होत्या, अंमलबजावणीत अडचणी होत्या. त्यामुळेच ही मागणी परत परत येते असं वाटतंय. नक्कीच. आणि त्या जुन्या चुका टाळणं हे आत्ता पण एक आव्हान आहेच. आणि आत्ताची परिस्थिती ती तर आणखीनच म्हणजे गोंधळात टाकणारी आहे. काय झालंय नक्की? बघा ना, याच वर्षी मार्चमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकदम स्पष्ट सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती बघता कर्जमाफी शक्य नाही, शेतकऱ्यांनी कर्ज भरावं. अच्छा, म्हणजे थेट नाही म्हणून सांगितलं. हो, पण मग जूनमध्ये म्हणजे अगदी 2-3 महिन्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सरकार कर्जमाफीची तयारी करतंय. अरे, म्हणजे 180 डिग्री टर्न. तसंच काहीसं. पण त्यांनी असंही म्हटलं की ही माफी फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांसाठी असेल, मर्सिडीज चालवणाऱ्यांसाठी नाही. म्हणजे निकष लावणार, त्यासाठी समिती वगैरे. हो, समिती नेमणार असंही सांगितलं. पण गंमत म्हणजे 2025च्या बजेटमध्ये काही थेट घोषणा नव्हती कर्जमाफीची, इतर योजना होत्या फक्त. म्हणजे इथे एक मोठा बदल दिसतोय. सरकार आता सरसकट ऐवजी लक्षित आणि निकष आधारित कर्जमुक्तीचा विचार करतंय असं वाटतं. म्हणजे सगळ्यांना नाही, तर ठराविक लोकांना. हो, आणि याची कारणं पण आहेत. एक तर राज्याची आर्थिक परिस्थिती, आणि दुसरं म्हणजे आरबीआयचे नियम जे आता कडक झालेत. पण मग गरजू कोण हे कसं ठरवणार, हेच मोठं आव्हान असेल ना. अगदी. आणि ही प्रक्रिया पारदर्शक राहील का हा पण प्रश्न आहेच. आणि यात राजकारण तर आहेच की नाही. ते तर असणारच. निवडणुकीआधी सत्ताधारी महायुतीने आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं. आता त्यांना ते आश्वासन आणि आर्थिक गणित यात कुठेतरी बॅलन्स साधावा लागतोय. आणि विरोधी पक्ष काय म्हणतायत? विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, किसान सभा, हे सगळे तेलंगणाचं उदाहरण देत आहेत. अच्छा, तेलंगणाने जाहीर केलीये ना मोठी कर्जमाफी, 31,000 कोटींची. हो, तर ते म्हणतायत की महाराष्ट्रात पण तशीच सरसकट कर्जमाफी करा आणि वीजबिल पण माफ करा. म्हणजे पूर्ण दबाव टाकतायत सरकारवर. अगदी. सरकार असंवेदनशील आहे, जुमलेबाज आहे अशी टीका पण सुरू आहे. नक्कीच. कर्जमाफी हा नेहमीच एक राजकीय मुद्दा राहिलाय महाराष्ट्रात. सत्ताधारी पक्ष आर्थिक वास्तवात अडकलेले दिसतात, तर विरोधक लोकप्रिय मागणी उचलून धरतात. आणि मग यात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं की काय असं वाटतं कधी कधी. ही भीती आहेच. बरं, तुम्ही आरबीआयच्या नियमांचा उल्लेख केलात, ते काय आहेत नेमके? कारण सरकार पण आर्थिक मर्यादांचा कारण देते. हो, आरबीआयने 31 डिसेंबर 2024ला नवीन गाईडलाईन्स आणल्या आहेत. त्या बऱ्याच कडक आहेत म्हणे. काय म्हणतात त्या गाईडलाईन्स? त्यात मुख्य म्हणजे कर्जमाफी करायची असेल तर आधी बजेटमध्ये व्यवस्थित तरतूद हवी.
पैसा उपलब्ध असल्याशिवाय घोषणा करायची नाही. अच्छा, म्हणजे आधी पैसा बाजूला काढा मग बोला. हो, आणि प्रक्रिया 40 ते 60 दिवसात पूर्ण करा. बँकांना तुम्ही सक्ती नाही करू शकत सहभागी व्हायला. ओके. आणि महत्वाचं म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना पण योजनेचा समान लाभ द्यावा लागेल. हा मोठा मुद्दा आहे, कारण नेहमी प्रामाणिक कर्जदारांवर अन्याय होतो अशी ओरड असते. बरोबर. आणि केवळ राजकीय फायद्यासाठी वाटेल तेव्हा कर्जमाफी जाहीर करता येणार नाही असंही त्यात म्हटलंय. बापरे, म्हणजे आता राज्यांना केवळ राजकीय सोयीसाठी कर्जमाफी देणं खूपच अवघड झालंय. हो, या नियमांमुळे कुठेतरी सरकारला त्यांच्या आर्थिक मर्यादा या भूमिकेला एक आधार मिळाला असं म्हणता येईल का? हो, नक्कीच तसं म्हणायला वाव आहे. आर्थिक शिस्त पाळण्याचा आणि बँकिंग सिस्टीम स्थिर ठेवण्याचा दबाव वाढलाय राज्यांवर. आता नुसती घोषणा नाही चालणार. पण मग या सगळ्या घोषणा, राजकारण, नियम या गोंधळात शेतकऱ्यांचं काय? त्यांची काय परिस्थिती आहे? परिस्थिती गंभीर आहे. कर्जमाफी मिळेल या आशेवर अनेक जण कर्ज भरत नाहीत. मग त्यांना नवीन कर्ज मिळत नसेल? नाही मिळत. मग पेरणी कशी करणार? शेतीची कामं कशी होणार? सगळं थांबतं. अरे देवा. आणि काही ठिकाणी तर सहकारी पाणी योजनांच्या कर्जासाठी बँका जमिनी जप्त करत आहेत अशा पण बातम्या येत आहेत. म्हणजे परिस्थिती बिकट आहे. हो, म्हणूनच शेतकरी संघटना पुन्हा एकदा सामूहिक कर्जमाफीची मागणी करतायत, पण सोबतच पीक विमा आणि MSP हमी कायद्याची पण मागणी आहे. MSP हमी कायदा म्हणजे किमान आधारभूत किमतीची कायदेशीर गॅरंटी. हो, अगदी तेच. पण हा एक प्रश्न नेहमी येतो की कर्जमाफी दिली तरी काही वर्षांनी शेतकरी परत कर्जबाजारी का होतो? हे चक्र कधी थांबणार? बरोबर आहे प्रश्न. याची कारणं पण अनेक आहेत. कधी नैसर्गिक आपत्ती येते, कधी शेतमालाला भाव मिळत नाही, महागाई वाढते. आणि दीर्घकालीन उपायांची कमी आहे का? अगदी. प्रभावी पीक विमा योजना पाहिजे, गरजेनुसार कर्ज पुनर्रचना व्हायला हवी, सिंचनाच्या सोयी वाढायला हव्यात, शेतमालाला हमी भाव मिळायला हवा. या गोष्टी जोपर्यंत नीट होत नाहीत तोपर्यंत कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टीच वाटते. परदेशात म्हणजे कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथे शेतकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक सुरक्षा योजनांवर जास्त भर असतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? थोडक्यात काय? थोडक्यात म्हणजे महाराष्ट्रात सध्या तरी सरसकट कर्जमाफीची शक्यता कमी दिसती आहे. सरकार, आर्थिक मर्यादा आणि RBIचे नियम यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी काहीतरी निकषांवर आधारित मर्यादित योजना आणेल असं दिसतंय. हो, राजकारण मात्र तापलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी खरंच गंभीर आहेत. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? की ही कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांवरचा उपाय आहे का? म्हणजे हवामान बदल, बाजारभावाची अनिश्चितता, सिंचनाचा अभाव या सगळ्यांवर, की या मोठ्या संरचनात्मक बदलांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा एक तात्पुरता राजकीय मार्ग बनला आहे? यावर खरंच विचार करायला हवा. बरोबर, यावर विचार करू.